तिथं राहायचाच प्रश्न, तिथं खायचं काय, असा कधी अनुभव तुमच्यावर आलाय? आणि भगवान करो की असा तुमच्यावर अनुभव कधी येऊ नये. मित्र हो, लहानपणाची गोष्ट सांगतोय. तुमच्या बाबतीत पण असं घडलं असेल. मी नाही म्हणणार नाही की मी माझी स्वतःची गोष्ट सांगतोय. कोल्हापुरामध्ये मी आलो. कोल्हापुरामध्ये मी कामाला लागलो आणि कोल्हापुरात कामाला लागल्यानंतर इथं सगळ्यात महत्वाच्या गोष्टी दोन असतात. एक म्हणजे राहणं आणि दुसरं म्हणजे खाणं. या दोन गोष्टी आपल्याकडे असल्या तर आपण अतिशय उत्कृष्टपणे आपलं जीवन जगवू शकतो. पण या दोन्ही गोष्टी आपल्याकडे नव्हत्या. म्हणजे राहायची पण गोष्ट नव्हती आणि मग राहायचीच गोष्ट नाही तर खायचा प्रश्न येतोच कुठं. म्हणजे असा प्रश्न माझ्या माझ्या बरोबर घडलाय आणि तुमच्या बरोबर पण निश्चित घडला असेल. मित्र हो, त्यावेळची परिस्थिती आहे. आपण साधारण 16-17 वर्षामध्ये आपण कोल्हापूरला आलो आणि कोल्हापूरला आलो. मी एका नामवंत दवाखान्यात कामाला राहिलो. पण मित्रांनो, परिस्थिती अशी वाईट होती की राहायचं कुठं, हा माझा पहिला प्रश्न होता. आणि राहायचीच व्यवस्था नाही तर मग करायचं काय? मग मी काही दिवस पाचगावमधनं म्हणजे आपल्या नातेवाईकाच्यातून मी कोल्हापुरात येऊन जाऊन करायला लागलो. कारण का पायी येऊन जाऊन चालायचं मला म्हणजे प्रॅक्टिसच असल्यामुळं मी ते पाचगावमधनं येऊन जाऊन करायला लागलो. पण दिवस पुढे जाऊ लागले आणि रात्रीचे 11-11 वाजायला लागले. त्यामुळं माझं नातेवाईकांना माझा त्रास व्हायला लागला. मग मी काय केलं की विचार केला, काय नाही रे बाबा, गड्या आपला गाव बरा. पण तुम्ही, मला वाटते तुम्ही असं कधी विचार करू नका की वेळ ही कधी फिरेल काय सांगता येत नाही. गड्या आपला गाव बरा म्हणून मी गावाला गेलो आणि मी ठरवलं काय नाही, गावाकडे काय मिळेल ते काम करायचं आणि राहायचं. मग एक दिवस गेलं, 2 दिवस गेलं आणि तिसऱ्या दिवशी माझा भाऊ, थोरला भाऊ, मी सांगतो मित्रांनो की माझ्या भावावर माझं प्रेम आहे. माझ्या भावाचं पण माझ्यावर प्रेम आहे. कारण का की ह्या गोष्टी प्रेमाशिवाय कधीच घडत नसतात. आणि मी कोल्हापूरला आलो ते माझ्या भावामुळंच आणि माझ्या भावानंच मला कोल्हापूरला आणून सोडलं. भाव म्हणला, "बघ, लक्षात घे, हे उन्हाचे दिवस आहेत. वातावरण असं आहे. ऊन रखरखते. अशा वेळी आपण काय काम केलं असतं? तर एक तर कुणाच्यात तरी बांध घालायला गेलो असतो आणि नाहीतर एकतरी शेतात वेचायला गेलो असतो. म्हणजे खेड्यामध्ये ही 2 कामं मुलांच्यासाठी असतात. ही 2 कामं सोडली तर मुलं दुसरी काय कामं करत नाहीत. तर ही कामं आपल्या रखरखत्या उन्हामध्ये आपल्याला करायला लागली असती. त्याच्यापेक्षा काय मिळते, काय नाही, याच्यापेक्षा सावलीत तिथं आहेच नाही. तर माझी तुला विनंती आहे की तू आहेस त्या सावलीमध्ये तू काम करावं. मित्रांनो, मी पुढच्या क्षणी कशाचा विचार केला नाही आणि मी सरळ तिसऱ्या दिवशी मी परत संध्याकाळी कोल्हापूरला आलो. मी व्यवस्थापकांना भेटलो म्हणजे हॉस्पिटल मधल्या, आणि त्यांना म्हणलं की माझी राहायची सोय करा. त्याच्या बदल्यात मला कितीही काम करायला लागू दे, म्हणजे कितीही काम करायला लागू दे, फक्त माझी राहायची व्यवस्था करा. आता त्यावेळी ते नामावंत हॉस्पिटल होतं त्यामुळं तिथं काम भरपूर होतं. आणि मग असं ठरलं की मी संध्याकाळी 4ला ड्युटीवर जायचं, ते दुसऱ्या दिवशी 12 वाजेपर्यंत ड्युटी करायची. म्हणजे 12 ते 4 ही मधली ड्युटी होती, ती माझी सुट्टीची ड्युटी होती. मी म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही. आता असं तसं की मला कामाची गरजच आहे आणि कामाची गरज असल्यामुळे मला ते काम करायला काय असं अवघड नाही. आणि मित्रांनो, मी काम चालू केलं. मी कशाही गोष्टीचा विचार केला नाही आणि रात्रंदिवस काम चालू केलं. त्या भावाच्या एका शब्दावर मी कोल्हापुरात राहिलो आणि मी मागं वळून बघितलं नाही. आता हा झाला माझा विषय राहायचा. राहायचा विषय काय झाला हे तुम्हाला मी
एकदम व्यवस्थित आणि व्यवस्थित सांगितलं. कारण का की 24 तास कामच आपण करीत असल्यामुळं मला राहण्याचा प्रश्नच आला नाही आणि मी आयुष्यात परत यू टर्न करून मागं बघितलं नाही. मित्रांनो, हा प्रश्न माझा राहायचा झाला. तुम्हाला मी माझा खायचा प्रश्न आहे, तो मी तुम्हाला उद्याच्या भागात सांगेन. हा जर का माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपण या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि उद्याचा व्हिडिओ मात्र बघायला विसरू नका. तो देखील व्हिडिओ फार मजेशीर आणि फार गमतीदार आहे. कारण का की खायची आम्ही कशी सोय केली हे बघण्यासारखं किंवा ऐकण्यासारखंच आहे. हे तुम्ही निश्चित ऐका.